चढाई घेऊन येतो तो कोळपेवडी संघाचा एक चढाईपट्टू 9 नंबर बनियन परिधान केलेला चढाईपट्टू चढाई करतोय। कोल्हापूर या संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षण शुभम शिंदे हा चढाई करतोय। अँकर बरोबर नाही, अँकरिंग खास नाही। पटना पायने या संघामध्ये प्रो कबड्डीमध्ये खेळलेला हा अनुभवी असा खेळाडू आपल्याला या मैदानात असूच्या मैदानात खेळताना पाहायला मिळतोय। शुभम शिंदे पाहूया ह्या संघर्ष आयोजित शिक्षण मार्फत या अशा राज्यस्तरीय स्पर्धा या स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस दुसरा सामना रंगतोय। वागसाई कोळपेवाडी विरुद्ध शिवमुद्रा कोल्हापूर दिग्गज असे खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये। एकीकडे आदित्य शिंदे शुभम शिंदे ही सख्य भावाची जोडी असणार आहे। चढाईसाठी ओंकार कुंभार केलेली चढाई आहे। 7 जणांच्या क्षेत्ररक्षणामध्ये केलेली चढाई आहे। नाव ऐकलं जरा ओंकार कुंभारसाठी पूर्ण स्कोरापर्यंत केलेली चढाई अतिशय वेगवान जलद गतीने केलेली चढाई आहे। चांगला प्रयत्न आता मात्र 2 गुणांची कमाई करत आपल्या क्रीडांगणामध्ये ओळखतोय ओंकार कुंभार। पुन्हा एकदा थर्ड शिवमुद्रा कोल्हापूर चढाईपट्टू वागसाई कोळपेवाडीच्या क्षेत्ररक्षणात केलेली 7 गटाची चढाई संचित मोडक 1 गुणाची कमाई शिवमुद्रा कोल्हापूर। त्याला प्रत्युत्तर म्हणून वागसाईचा साईराज कुंभार 2 नंबर प्रदान केलेला खेळाडू व्यावसायिक संघ महानगरपालिका ठाणे आणि सुंदर बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न आणि एक सांघिक पकड शिवमुद्रा कोल्हापूर 1 गुणाची कमाई कोल्हापूर संघाकडून पाहता येते। त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवमुद्रा कोल्हापूरचा 7 नंबर प्रदान केलेला चढाईपट्टू 5 जणांच्या क्षेत्ररक्षणात केलेली चढाई आहे। शिवमुद्रा कोल्हापूर क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सौरभ पाटीलचा संघ आहे। गत वर्षी आपण त्याला बंगाल भवनेच्या संघामधून बघितलं होतं। त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा ओंकार कुंभार ज्युनियर नॅशनलचा खेळाडू आहे। व्यावसायिक संघ महानगर ठाणे 7 जणांच्या क्षेत्ररक्षण केली चढाई आहे। 2 स्कोरामध्ये केली चढाई अतिशय वेगवान चढाई। त्याला प्रत्युत्तर म्हणून 11 नंबर प्रदान केलेला चढाईपट्टू हॅलो या स्पर्धेच्या निमित्तानं कबड्डी असोसिएशनचे सदस्य आणि रत्नागिरी जिल्हा संघाचे माजी कर्णधार श्री रुपेश तरडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। संघर्ष क्रीडा मंडळ आयोजकाच्या वतीनं आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। हॅलो तरडे सर आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसायचे। त्याचप्रमाणे या क्रीडा नगरीमध्ये श्री ओंकार आरेकर सांगुरे आपण उपस्थित आहात। आपणास विनंती आहे की आपण
व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र आणि ॲडव्होकेट श्री रजनीश आपटे सर अशी विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावे. तिसरी चढाई ओंकार गुंबा अतिशय चांगला खेळाडू, वेगवान खेळाडू, व्यावसायिक संघातील अनुभवी खेळाडू असा चांगला प्रयत्न आहे. शिवोदय कोल्हापूर एक सांगिक पकड पाहायला मिळते कोल्हापूरकडून. सुधीर झुजरे या चढाईपटूला आपण पाहतोय. डाव्या बाजून केलेली संत सावध अशी चढाई आहे. कोळकेवाडीच्या क्रीडांगणामध्ये केलेली चढाई आहे. एकीकडे शुभम कुंभार, अजिंक्य पवार, व्यावसायिक संघ, सेंट्रल रेल्वे. या स्पर्धेच्या निमित्तानं खास मुंबईहून या संघर्ष क्रीडा मंडळाच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले श्री निरंजी खुळे, उपाध्यक्ष मुंबई शहर मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन, त्याचप्रमाणे श्री प्रमोद सावंत सर, कार्यकारिणी सदस्य मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन, सन्माननीय श्री सुनील शिंगरे, माजी खजिनदार मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन, श्री विशाल पाटील, पालघर जिल्हा पुरुष संघ प्रशिक्षक. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावे. तीन खेळाडूंना मात करतोय अजिंक्य पवार. पवार याची पावर त्यांनी दाखवली आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी चांगला प्रयत्न आहे. पूर्ण कोणापर्यंत केलेली चढाई होती. साहिल पाटील प्रो कबड्डी पटना बाहेर 6 सुद्धा खेळाडू आहे. प्रोच्या माध्यमातून पटण्यात दिलेली संधी होती. गतवर्षी मध्ये चांगला प्रयत्न आहे. रनिंग फ्लाइंग टच आणि आता सुंदर प्रयत्न यश मिळतंय. शुभम शिंदेला मात करतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा ओंकार कुमार. कोळकेवाडीचा एक गुणवान खेळाडू संत सावध केलेली चढाई आहे. कोल्हापूरच्या 5 जणांवर केलेली चढाई आहे. रनिंग हँड टच करतोय. नक्कीच त्याच्या चढायला यश येत आहे. एका गुणाची कमाई कोळकेवाडीच्या संघामध्ये. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पुन्हा चांगला प्रयत्न आहे. बोनस गुणामध्ये केलेली चढाई आहे. शिवोदय कोल्हापूरचा 11 नंबर प्रदान केला आणि बोनस गुणाची कमाई होते. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून साईराज कुमार. हा सुद्धा ज्युनियर नॅशनलचा खेळाडू आहे. चांगला प्रयत्न होता. पाचगणी येथे झालेल्या व्यावसायिक गटातील महानगरपालिका सेमीफायनल मध्ये चांगली कामगिरी करत आपल्या संघाला प्रदान केलेला हा खेळाडू सुस्वागत मित्रांनो. शुभ संध्याकाळ. संघर्ष क्रीडा मंडळ असोद आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी आणि शिवपुत्रा कोल्हापूर यांच्या दरम्यानची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. आक्रमणासाठी येतोय राष्ट्रीय कीर्तीचा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा, आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू, महाराष्ट्राचा लाडका खेळाडू अजिंक्य पवारला आपण पाहिलं. प्रोच्या माध्यमातून दमदार असं पदार्पण आपण पाहिलं. कोटीची बोली लागलेला असणारा हा एक कोकणातला असणारा सुपुत्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजच्या महत्वाच्या दिवशी शिवपुत्र कोल्हापूर हा कोल्हापूर मधला असणारा एक पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. साहिल पाटीलला देखील पाहता येत आहे याच संघाच्या माध्यमातून. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी एक बलाढ्य असा संघ. जरूर बोलू याच्याबद्दल.
एक तोला मुलाचा असणारा संघ, महाराष्ट्रातला सर्वात लाडका संघ म्हणून आपण त्याकडे पाहतो. या स्पर्धेतला असणारा एक जे संभाव्य जेतेपद मिळवू शकतात त्यांच्या क्रमवारीत नक्की असेल यात काही शंका नाही. आपल्यासाठी परवाडी जरूर असेल. याच अजिंक्य पवारची यशाचा असणारा चढता अनेक आपण अजिंक्यचा पाहिलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपण त्याला अनुभवतोय. अर्थात संघर्ष मंडळ आसूची ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. एका बाजूला प्रयत्न दमदार या ठिकाणी होताना एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पुन्हा एकदा ओंकार कुंभार ठाणे महानगरपालिका टीमच्या माध्यमातून त्याला आपण पाहतो. कामगिरी असते त्याच ओंकार कुंभारच्या बघ्या चढाईमध्ये किती गुण ठेवण्याचा प्रयत्न होतोय ओंकारच्या माध्यमातून. 2 पॉइंट्स जरूर मिळत आहेत. तर ओंकार सडीपर्यंत वाघजाईच्या गुणातला असणारा जो डोंगर हा उभारण्याचा प्रयत्न जरूर होईल यात काही शंका नाही. प्रयत्न अत्यंत दमदार होताना आजच्या या सायंकाळच्या सत्रात आपण पाहत असताना दुसरी लढत या ठिकाणी चाललेली आहे. एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. आदित्य कुंभार प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण 2 प्रोचे असणारे स्टार्स आपण पाहतोय. जर्सी नंबर 9 शुभम शिंदे, दुसऱ्या बाजूला आदित्य शिंदे आणि चढाई करणार आपण अजिंक्य पवार. तीन साठी सुपर टॅकल ऑन आहे अजिंक्य पवारसाठी. यशाचा असणारा चढता आलेख राहिला या अजिंक्य पवारचा आपण पाहिलं. कबड्डीच्या माध्यमातून आपण निश्चित स्वरूपात आपल्या यशाला गवसणी घातली. वैयक्तिक जीवनामध्ये तोच अजिंक्य. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना महाराष्ट्रातले जे नामांकित जे खेळाडू दापोली तालुक्यातील पंच दीपकजी बोरकर यांचे सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सर आपण आलात या स्पर्धेला 4 चांद लावले त्याबद्दल तुमचं स्वागत. दापोलीकरांसाठी एक आनंदाची बातमी असेल. मार्च 21, 22, 23 यांनी राज्यस्तरीय स्पर्धा घेतली आहे. म्हणजे व्यावसायिक गटातील स्पर्धा आपल्या अनुभवाला मिळणार आहे. 21, 22, 23 मार्च व्यावसायिक गटात असतील. भारत पेट्रोलियम, महिंद्रा, इंडियन बँक असे अनेक नामवंत सन्मान्य खजिनदार रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन सन्मान्य अभिजितजी सप्रे सर, त्याचबरोबर जिल्ह्याचे आपले पंच प्रमुख आदरणीय सुधीरजी सावंत आणि प्रथमेशजी कुलकर्णी या मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. एन्जॉय करण्याला आजची असणारी महत्वाची लढत साईराज कुंभार आक्रमणासाठी या ठिकाणी सज्ज होतोय आपण पाहतोय. अधिक ठाणे महानगरपालिकेला लीड करणार असणारा गुणवान खेळाडू आहे या ठिकाणी आपण पाहताना वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी या संघाच्या माध्यमातून. एकापेक्षा एक असेल दर्जेदार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर अनुभवणार. आजची असणारी रात्र आपल्या सर्वांसाठी परवडी असणार यात काही शंका नाही. कोल्हापूरचं देखील आपण जर आर्ड बघितलं तर निश्चित आपण पाहताना हाच तो सागर पटनाकडून आपण त्याला पाहतो. जर्सी नंबर 11 आक्रमणासाठी सज्ज असेल. शिवमद्रा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातले एक दादा संघ म्हणून आपण या संघाकडे आपण पाहतो. सामन्यातले असणारे पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर वाघजाईनं निश्चित स्वरूपात गुणांचा असणारा डोंगर उभारण्याचा प्रयत्न जरूर केला. आदित्य गजमल आहे ज्याला युवा सिरीज मध्ये आपण पाहिलं. अजिंक्य पवार एक विस्फोटक असा खेळाडू चिपळूण तालुक्यातल्या धामणवणे गावातून आपल्या खेळाला प्रारंभ केला. सुरुवातीला गुरुकुल क्रीडा मंडळानं संधी दिली आणि नंतर यशाचा असणारा आलेख चढता राहिला. रत्नागिरी जिल्ह्याला लीड करत असताना पुढं महाराष्ट्राच्या संघात आपण पाहिलं. महिंद्रा या व्यावसायिक संघाकडून सुरुवातीला आपण पाहिलं आणि नंतर मात्र मागे वळून न बघता थेट आपण पाहतो प्रोच्या सेशन्स मध्ये दमदार पदार्पण आणि त्याच्यात आज आपण पाहतो महाराष्ट्राला कोटीतला खेळणारा हा दिग्गज खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर घ्यावं. आदरणीय सन्मान्य निलेशजी खुळे, सन्मान्य प्रमोदजी सावंत, सन्मान्य सुनीलजी शिंगरे आणि आदरणीय विशालजी पाटील. आजची लढत आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी जरूर असणार यात काही शंका नाही. विद्युत प्रकाश ज्योताचा देखण्या लढतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित आहोत.
आणि मध्यंतरासाठी आपण थांबतोय. मध्यंतरापर्यंत आपण जर पाहिलं तर चालू असलेला सामना शिवमुद्रा कोल्हापूर आणि वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी यांच्या दरम्यानचा. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी 17 गुण आणि शिवमुद्रा 8 गुण अशी असणारी स्थिती आहे मध्यंतरापर्यंत. पुन्हा एकदा आपण मध्यंतरानंतर आपण खेळाकडे बघत आहोत. आपण पाहतोय आक्रमण होतं ते शिवमुद्राच्या माध्यमातून. व्यासपीठाच्या डाव्या बाजूचा असणारा अर्धा कंपार्टमेंट आहे आमच्या महिला भगिनींसाठी आपण आरक्षित ठेवतोय क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या साक्षीने आजची असणारी ही सायंकाळच्या सत्रातील दुसरी महत्वाची लढत वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी आणि शिवमुद्रा यांच्या माध्यमातून काल आपण पाहिलं की आपण कालच्या दिवशी 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. त्यामध्ये स्वस्तिक उपनगर जो निलेश शिंदे यांचा चमू आहे आणि दुसरा आहे श्री समर्थ ठाणे. बघा आजच्या रात्री काय होणार. जे असणारे एकूणचे 6 संघ आहेत त्यांच्या दरम्यानच्या अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण पाहणार आहोत आणि त्यातूनच जे सर्वस्व पणा लावून जे खेळतील ते निश्चित स्वरूपात गटातल्या सरासरीत आपण पाहणार की उपांत्यपूर्व फेरीमध्ये कोण चालणार. प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतो. डॅश करताना अत्यंत सुरेख असा प्रयत्न वाघजाईसाठी. बलाढ्याचा हा चंगू आहे वाघजाईच्या माध्यमातून इथं पाहत असताना. ओंकार कुंभार, साईराज कुंभार, संचित मोडक ज्याला आपण पाहतोय भारतीय डाक विभागाकडून आपण पाहतो हाच तो संचित मोडक. नुकतीच 5 गडीतली स्पर्धा झाली ती आपण पाहिला. अंतिम सामना युनियन बँक आणि भारतीय डाक विभाग यांच्या दरम्यानचा. आणि आज वाघजाई क्रीडा मंडळातला असणारा जो उपरक्षक आहे जर्सी नंबर 5 प्रो कबड्डी स्टार अर्थात आपल्या सर्वांचा लाडका अजिंक्य या ठिकाणी आदित्य पाहतोय. तो खेळला होता युनियन बँकेच्या माध्यमातून आणि संचित मोडकला संधी होती ती याच भारतीय डाक विभागाकडून. आणि ऐन वेळी आपण पाहिलं युनियन बँकेनं संचितच्या असणाऱ्या भारतीय डाक विभागावर मात केली आणि या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. प्रयत्न सुरेख होत आहे. एक चांगलं टीम कॉम्बिनेशन साईराज कुमार, संचित मोडक, समर्थाशी साथ आपण पाहतो. आणि त्याचा असणारा प्रत्यंतर गुणांमध्ये होताना आदित्य गजवाल हा देखील तितक्याच मुलाचा खेळाडू बँक ऑफ बडोदा. व्यावसायिक गटात आपण पाहतो की अनेक खेळाडूंना असणारा संधी जरी वाघजाईचा आपण पाहत असताना जगदीश शिंदे, राजेश कुंभार अनुक्रमे प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांच्या भूमिकेत आपण पाहतो. मित्रांनो सोपं नसतं. श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातनं यशाला आपण गवसणी घालतो. गेल्या अनेक वर्षांची असणारी तपश्चर्या सुरुवात झाली. व्यावसायिक क्षेत्रात सुरुवातीला आपण पाहिलं ते निश्चित स्वरूपात नितीन कुंभार जो वेस्टर्न रेल्वेला लीड करणारा असणारा खेळाडू आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाघजाईचा यशाचा असणारा चढता लेख आपण अनुभवला. सुरेख प्रयत्न या ठिकाणी टीम कॉम्बिनेशन पाहतोय. बलाढ्य अशा मोठ्या खेळाडूला या ठिकाणी 4 गुण चित करण्याचा प्रयत्न. संघर्ष क्रीडा मंडळा दिंडगळे गणेश सुर्वे लाडघर 5000 रुपये, महेश सुर्वे लाडघर 500, संदेश मोरे लाडघर 2000, रुपेश मोरे लाडघर 1000, विक्रांत विजय नरवटकर लाडघर 1000, दीपक बोरकर लाडघर 1000, हॉटेल सदाचंद्र श्रीमती विजया पेडणेकर लाडघर 2005, श्रीकांत तोडकर लाडघर 5000 रुपये, वृषाल सुर्वे लाडघर 2000 रुपये, अनिकेत नरवटकर लाडघर 1000 रुपये, शिवानंद सुर्वे लाडघर 500 रुपये. सर्व देणगीदारांचे संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. धन्यवाद. थँक्यू सर. पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय. साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज होताना मॅन फ्रॉम TMC ठाणे महानगरपालिका. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी असते आपण पाहतो. या चालू सामन्यात आपण जर पाहिलं तर ओंकार कुंभार असेल, त्याचबरोबर श्रीपाद कुंभार आहे आणि साईराज कुमार हे सख्य भाऊ एका संघातून आपण पाहतो. आज आपण श्रीपाद पाहता येत नाहीये, मात्र वाघजाईचं असणार आपण जे पारणं बघितलं तर त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं. त्यातला श्रीपाद आपण जर पाहिला तर मीरा भाईंदर महानगरपालिकाला लीड करतो आणि दोघे आहेत आपण पाहतो ते TMCच्या माध्यमातून.
सलग 3 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कुमार गटाचे आपण पाहिलं होतं. विशाखापट्टणम, पटना आणि त्यानंतर बिहार. आज तो अजिंक्य ओंकार आक्रमणासाठी सज्ज असताना 5च्या टिकट्समध्ये खेळण्यासाठी एक संयम आणि आक्रमणाचा सुरेख संगम त्याच्या खेळामध्ये अनेक वेळा आपण अनुभवलेला आहे. आणि इथं मात्र शिवमुद्राच्या ट्रॅपमध्ये जो सापडताना पॉइंट मिळताना पुन्हा एकदा शिवमुद्रासाठी. सन्मान्य विधी आणि न्याय विभागाशी निगडित आदरणीय महेंद्रजी बांद्रे या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत असेल आपलं. संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या वतीनं आयोजित केलेल्या या निमंत्रितांच्या भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं ॲडव्होकेट बांद्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम. मंडळा देणगेळे पुढील प्रमाणे: तुषार पाटील 1000 रुपये, सत्यवान दलवी सर 2000 रुपये, संदेश झगडे 1000. या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक म्हणून महत्वाची भूमिका आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य सतीश चिकणे साहेब, त्याचबरोबर पंचप्रमुख आदरणीय संतोषजी भोसले आणि त्यांचा असणारा दमदार पंचपानल या स्पर्धेच्या निमित्तानं सज्ज असताना आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परबडी असणार. रात्रीतील दुसरी लढत शिवमुद्रा आणि बागसाई यांच्या दरम्यानची आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं श्री सीमा माता सालदुरेचे असणारे एक जुने जाणते खेळाडू भूषण जी वेलदुरकर या ठिकाणी आपल्याला जोडले जातात. वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं भूषणजी. यशाचा चढता आलेख ज्याचा राहिला तोच हा अजिंक्य. सुरुवातीला आपण चिपळूणचा असणारा सितारा रेल्वे, जयपूर पिंक पॅन्थर्स, त्यानंतर तामिळनाडू, बँगलोर याच्या माध्यमातून आपण त्याला पाहिलं. सेंट्रल रेल्वेनं संधी दिली. व्यावसायिक गटात आपण पाहिलं शुभम आणि अजिंक्य दोघे आणि तिसरा पंकज हे तिघे सेंट्रल रेल्वेमध्ये आपण त्यांना पाहतो. तुषार खोत 500 रुपये केलशी, वैभव बोरकर केलशी 2000. दापोलकरांसाठी निश्चितच परवानगी असणार आहे. 21, 22, 23 मार्चला पुन्हा एकदा व्यावसायिक पुरुष खुला गटाची असणारी राज्यस्तरीय स्पर्धा लष्करवाडी जालगाव यांच्या माध्यमातून घेतली जाते. गडरसिकांच्या माहितीसाठी जय किसान जालगाव हे त्याचे असणारे प्रमुख आयोजक आहेत. 21, 22, 23 मार्च ही संचलनाची मानबद्दल या ठिकाणी दिली जाते. आपण पाहतोय शिवमुद्राच्या माध्यमातून अनेक मान्यवर अतिथीगड या ठिकाणी आहेत. साहिल पाटील आपण पाहतो पटनाचा, त्याला या ठिकाणी ट्रॅप करण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक महत्वाचा पॉइंट पुन्हा एकदा बागसाईसाठी. अजिंक्य येतोय पुन्हा एकदा आपण पाहिलं अजिंक्यला. कालची रात्र आपल्यासाठी परबडी आपण पाहिले. 2 संघ जे उपांत्य फेरीसाठी आपण पाहिलेले आहेत. दापोलकरांचा असणारा एक उदंड असा उत्साह आपण कालच्या रात्री देखील पाहिला. आज देखील तेच घडणार आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न या संघर्ष आसूच्या मैदानात आपण होतोय. मोठ्या अपेक्षेनं आपण येतोय. क्रीडा रसिकांनी निश्चित स्वरूपात एक सर्वांग सुंदर असा खेळ आपण पाहिला. ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, मुंबई उपनगर असेल, मुंबई शहर असेल, त्याचबरोबर कोल्हापूर, रत्नागिरी यातल्या असणाऱ्या अत्यंत दर्जेदार असा संघ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले. सर्व संध्या पुन्हा एकदा आक्रमणासाठी कला केंद्र भरणे आपण वारंवार पुकार करून आपण संपर्क साधत नाहीये. कला केंद्र भरणे संघ व्यवस्थापन माहिती संपर्क करा. मोर्या कन्स्ट्रक्शनचे मालक मनीषजी बांद्रे साहेब तसेच विवेकजी बांद्रे साहेब यांनी व्यासपीठ राहायचंय. मोर्या कन्स्ट्रक्शनचे मालक चंद्रकांत जाधव 501, ॲडव्होकेट रजनीश दापके 1001, मनोहर कडू 501, दीपक दुबळे 1100. थँक्यू सर. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. सर्व सन्मान्य देणगीदारांच्या योगदानातून मोठी आपण स्पर्धा या ठिकाणी घेतोय.
यात काही शंका नाही आणि त्यामुळे सर्व काळकुंभा पुन्हा एकदा सज्ज असेल आक्रमणासाठी. आपण पाहत आहात तिसऱ्या चढाईची मानबद्दल या ओंकारसाठी 7च्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी तो सज्ज होतोय. अनेक मान्यवर अतिथीगण या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहतो. प्रथमेश जे आहेत आमचे अभिजितजी सप्रे आहेत, सुधीरजी सावंत आहेत, त्याचबरोबर मुंबई प्रगर कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय निलेशजी खुळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. कार्यकारिणी सदस्य मुंबई प्रगर आदरणीय प्रमोदजी सावंत, माजी खजिनदार मुंबई प्रगर कबड्डी असोसिएशन सन्मान्य सुनीलजी शिंगरे आणि पालघर जिल्हा पुरुष संघाचे प्रशिक्षक सन्मान्य विशाल पाटील, या सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत आजच्या या महत्वाच्या रात्री. अनंत काशाम शिगवार 1000, आयुष अमोल बांद्रे 200, अशोक रामचंद्र बांद्रे 501, श्रीमती मंगळा कानू बांद्रे 100, कुणाल कौशिक बांद्रे 200, शशिकांत सहदेव रांगले 101, राज अशोक रांगले 500, बाबू धोंडू कांगणे 201, रियांश रोशन बांद्रे 500, नरेश पांडुरंग बांद्रे 100, शांताराम शंकर बांद्रे 500, अद्वै निनाद शिगवान 101, विनायक मधुकर बोत्रे 201, सार्थक संतोष बोत्रे 101, सविता शिंदे 50, शुभांगी बाई 102, अमित रेवाळे 100, दिलीप रेवाळे 100, सुनील रेवाळे 202, आयुष जोशी 51, नंदन दुसार 101, शिवन्या अमित कुळे 500, सुभाष वर्णे 5000. तिसऱ्या चढाईची मानबद्दल कोल्हापूरच्या माध्यमातून आपण पाहत असताना साई पाटील येतोय आक्रमणासाठी. बाहेर गेला, बादला बादला सुरेखपर्यंत आपण पाहतोय साईच्या माध्यमातून चाणक्याचे पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना सुपर्णेका लॉन असताना 2 पॉइंट्स मिळताना पुन्हा एकदा वाघजाईकडे कोळकेवाडीसाठी गुणांच्या बाबतीत जवळपास आपण पाहतो की डबल्स मध्ये जाताना या स्पर्धेच्या निमित्तानं एक रंगतदार अशी लढत आपण पाहतो या स्पर्धेत. संचित येतोय पुन्हा एकदा भारतीय डाक विभागाचा संचित. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेना शाखा असोची शाखा प्रमुख श्री रवींद्र गोळे आपण विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे, आक्रमणासाठी येतोय तर पुन्हा एकदा साहिल पटनाच्या माध्यमातून त्याला पाहिलेला आहे. शिवमुद्राचा असणारा एक हा महत्वाचा असणारा सितारा, कोल्हापूरकरांचा असणारं हे उज्ज्वल भवितव्य आपण पाहत असताना एका बाजूला आदित्य, दुसऱ्या बाजूला शुभम, तर संचित मोडक आहे त्याला सहाय्य करण्यासाठी. आणि इथं मात्र प्रयत्न दंबा जरा जोरदार टळवतो निमित्तानं वाघसाईसाठी संचितसाठी एक चांगलं टीम कॉम्बिनेशन राखलंय आणि त्याच्या माध्यमातून पॉइंट पुन्हा एकदा मिळताना 2 पॉइंट्स टू वाघसाई. कोल्हापूर जिल्ह्याने अनेक चांगले खेळाडू दिले, त्यातलाच एक सुधीर हुजरे देखील आपण पाहतोय. साहिल पाटील असेल, वैभव राबोडे असेल, निखिल बर्गे असेल, पश्चिम महाराष्ट्रातली असणारी एक मोठी भिस्त या संघावरती असते. आणखी एक कोल्हापूरचा आपण पाहिला तर छावा नावाचा असणारा आणखी एक संघ आपण अनुभवतो अनेक स्पर्धांमध्ये. शाहू सोडवले कोल्हापूर हा देखील एक आणखी तितक्याच ताकदीचा असणारा संघ, अनेक चांगले खेळाडू देणारा हा कोल्हापूर जिल्हा. प्रयत्न दमदार उजव्या बाजूला झेपावत ज्या ठिकाणी शुभम शिंदे आहे त्या ठिकाणी आक्रमण चालवतो, पॉइंट मिळतोय. चालू सामन्याचा असेल निर्णायक क्षण शिल्लक, या ठिकाणी आपण साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज होतोय. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परभणी आणि शेवटी कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपण पाहतोय. तो शिवमुद्राच्या माध्यमातून रंगतदार अशा लढती आपण अनुभवत असताना कालच्या रात्री देखील पाहिलं होतं. मित्रांनो, स्वप्न पहा ते प्राप्त करा आणि त्यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे, हे दाखवावं लागेल कमबॅक करण्यासाठी.
ते शिवमुद्राला. कुणबी समाजोन्नती संघ पश्चिम गटाचे सहसचिव श्री मनीष जोशी आपणही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल की आपणही व्यासपीठावर यावे. आदित्य येतोय आक्रमणासाठी पहिला विनर बँकेचा व्यावसायिक खेळाडू, आपल्या सर्वांचा असणारा पुरुषचा लाडका खेळाडू. निश्चित स्वरूपात अनेक स्पर्धांमध्ये आदित्यला आपण अनुभवले. आदित्य शिंदे शुभम शिंदे सख्या भावांची असणारी महाराष्ट्रातली सुपरहिट जोडी. चालू सामन्यातला असणारे निर्णायक मिनिट आपण पाहताना आक्रमण चळवळीसाठी पुन्हा एकदा सजग बोनस पॉइंट तर जरूर मिळाला. आदित्य काय करतो येणारा काळ ठरवणार. मात्र इथं 1+2 = 3 पॉइंट्स जरूर मिळणार आहेत, काही शंका नाही. साठी पुन्हा संधी असेल. थ्री पॉइंट्स. खेळाडू भरपूर एन्जॉय करतायत ही स्पर्धा. एक मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहताना. त्यानंतर नांदेडचा देखील आपण पाहणार. SM फाउंडेशन नांदेड एकूण 7 प्रो स्टार्स त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अनिकेत मात्रेंचा असणारा चमू आपण पाहणार आहोत. काही क्षणात त्यांची देखील महत्वाची लढत या स्पर्धेच्या निमित्तानं. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो का आपण पाहायचं आहे. एक पॉइंट हिरण्याचा प्रयत्न होताना मात्र वाघजाईचा असणारा गुणांचा असणारा भिस्ताई मुठी आपण पाहत असताना काल आपण पाहिलं की ओम कल्याणचं असणारं आव्हान संपुष्टात आलं. अमरज्योत क्रीडा मंडळ मुंबई हा देखील महत्वाचा असणारा संघ होता. मात्र स्वस्तिकनं अत्यंत प्रभावी असं कार्य केलं होतं आणि त्यात स्वस्तिक अव्वल ठरला होता. लढत संपते. आजच्या रात्रीतली दुसरी लढत. अंतिम गुणफलक वाघजाई 32 आणि शिवमुद्रा 23.